जय भीम, जय शिवराय. पाटेवाडी तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी 5 दिवसापूर्वी आदिवासी समाजातल्या महिलेला गावातील काही लोकांनी सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करण्यास विरोध केला. म्हणून त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर आदिवासी समाजातील लोकांनी कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे सोमवारची सुट्टी असताना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन डेड बॉडी ठेवली आणि आंदोलनाला सुरुवात केली. खरं तर आंदोलन शिगेला पोहोचलं आणि ज्या लोकांनी अंत्यविधीला विरोध केला संबंधित पोलीस स्टेशननी दखल घेऊन संबंधित आरोपींना तातडीने अटक केली आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला बसून ठेवलं. खरं तर ती जमीन सरकारी. आदिवासी समाज म्हणलं की आपल्याला सगळ्याला माहिती आहे की हा समाज भूमीहीन आहे. गेली अनेक दिवसापासून कष्ट करून जीवन जगणारा समाज. त्यापैकी आदिवासीमध्ये पारधी समाज एक आहे की तो आदिवासीमध्ये मोडतो आणि अनादिकालापासून इंग्रजांच्या विरोधामध्ये सातत्याने बंड केलं. म्हणून त्यांच्या त्या ठिकाणी कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारला आणि ह्या देशामध्ये एक नवीन पायंडा चालू झाला की जन्मताच जात येते, जातीबरोबर गुन्हेगारीचा शिक्का पण येतो. ही घटना कुठे शांत होत नाही तोपर्यंतच या ठिकाणी कर्जत तालुक्यातील कोरेगाव म्हणून गाव आहे की नावाजलेलं गाव आहे, राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये प्रसिद्ध असणारं गाव. या गावामध्ये लिंगायत समाजातले, खरं तर लिंगायत समाज म्हणलं की आपल्याला सगळ्याला माहिती आहे की हा व्यवसाय करणारा समाज आहे. कुठल्या ना कुठला व्यवसाय करून मग कपड्याचं दुकान असेल, भांड्याचं दुकान असेल, किराणा दुकान असेल, असे अनेक व्यवसाय करून हा समाज त्यांची उपजीविका करतो. आणि महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर हा लिंगायत समाज गावगाड्यामधला आहे, 2 रुपये असणारा समाज आहे. पण ह्या समाजाची अवस्था जशी आदिवासीची अवस्था झाली कर्जत तालुक्यातल्या पाटेवाडीची, तशीच अवस्था कर्जत तालुका जिल्हा अहिल्यानगर त्याच तालुक्यामध्ये असणारं कोरेगाव म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये पार्वतीबाई गुरुलिंग दावणगिरे नावाची महिला आहे, 74 वर्षाची महिला आहे. तिला सुद्धा त्या गावामध्ये त्यांच्या मालकी हक्काची असणारी जागा, शुद्धेश्वर देवस्थानाची जागा गेली अनेक दिवसापासून 500 वर्षापासून त्या ठिकाणी तो लिंगायत समाजाचा कुटुंब समाज त्या ठिकाणी अंत्यविधी करतोय. त्यांचे थडगे आहेत, त्यांचे पुरावे आहेत. परंतु आज सकाळी 7 वाजता त्या महिलेला मृत पावल्यानंतर ते अंत्यविधी करण्यासाठी गेले असता त्या गावातील एका धंदाडक्या माणसाने त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये त्या जागेमध्ये अंत्यविधी करून दिला नाही, त्याला अंत्यविधीला नकार दिला. खरं तर मी काही लोकांशी चर्चा करत होतो, संवाद साधत होतो. त्या संवादामध्ये मला असं आलं की त्या ठिकाणची जी जागा आहे 500 वर्षापासून त्या ठिकाणी ती जागेमध्ये लोक अंत्यविधी करतात आणि त्या ठिकाणी त्या जागेची नोंद सस्पेन्शनची होती आणि कोर्टाने त्या ठिकाणी त्या जागेला स्टे दिला. या ठिकाणच्या समोरच्या लिंगायत समाजाचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि त्या ठिकाणी त्याला स्टे दिला. काय हेळसंड व्हावी, काय परिस्थिती व्हावी. त्या ठिकाणी एक 5 दिवसापूर्वी एक आदिवासी महिलेची विटंबना होती, 2 दिवस तिला अंत्यविधी करून दिला जात नाही. तशीच परिस्थिती लिंगायत समाजातल्या 74 वर्षाच्या आमच्या भगिनी, आमची आई पार्वतीबाई गुरुलिंग दावणगिरी नावाच्या महिलेची झालेली आहे. ही करुणा काढी पूर्ण महाराष्ट्रामधल्या आम जनतेला समजली पाहिजे, यासाठी आज तुमच्या मी सगळ्या समोर आलो. मी गेल्या वेळेस या ठिकाणी त्या आदिवासी महिलेचं त्या ठिकाणी 2 दिवस तिचा अंत्यविधी करण्याची भूमिका मांडली. महाराष्ट्रामध्ये काहूर मांडला, अनेक चळवळी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती आवाज उठवला. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पंतू सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी 29 तारखेला उद्याच्याला पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी त्या आदिवासी कुटुंबांना भेट देण्यासाठी येत आहेत. ही घटना भेटीची यायच्या अगोदरच ही घटना आमच्या समोर आली. तशीच परिस्थिती त्या पार्वतीबाईची डेड बॉडी घेऊन त्या लिंगायत समाजाचे, वाणी समाजाचे सगळे लोक आज कर्जत तहसील पोलीस स्टेशनच्या समोर आले.
तिथल्या पीआयनी त्यांना डेड बॉडी तिथून उचलायला लावली आणि आता सध्या कर्जत जिल्हा आयल्यानगर या तहसील कार्यालयासमोर त्या ठिकाणी त्या महिलेची 74 वर्षाच्या महिलेची डेड बॉडी पूर्ण आहे. पोलीस स्टेशन सांगताय की कोर्टाने स्टे दिला, तहसील म्हणताय कोर्टाने स्टे दिला. कोर्टाच्या पुढे स्टे दिला म्हणून तिची डेड बॉडी आज कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे आहे. ही किती भयानक विटंबना आहे. महाराष्ट्रातील तमाम सर्व या ठिकाणच्या फुले आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतोय. त्याचबरोबर सातत्याने गळा खोरडा पडेपर्यंत, गळा फुटेपर्यंत महिलांची भूमिका मांडणाऱ्या, सातत्याने महिलांच्या बाजूने बोलणाऱ्या, देशामध्ये परदेशामध्ये जाऊन महिलांच्या बद्दलच्या भूमिका मांडणाऱ्या, त्यांचं नेतृत्व करणाऱ्या, आम्ही त्यांचे नेते आहोत असं मानणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील सर्व महिला संघटनांना, महिलांचं काम करणाऱ्या सर्व नेत्यांना या ठिकाणी मी आव्हान करतोय की आजही 74 वर्षाच्या भगिनींचं त्या ठिकाणी कर्जत तहसील कार्यालयाच्या मुळे तिचं मड आज सकाळपासून त्या ठिकाणी पडून आहे. अंत्यविधीसाठी तिची विटंबना होत आहे. आता तरी जर इथल्या महिला संघटनांना, महिला प्रतिनिधींना याची थोडी तरी जाणीव झाली पाहिजे, याची काळजी वाटली पाहिजे. मी आव्हान करतोय की ह्या सगळ्या घटनेच्या बद्दल आपण आपली भूमिका स्पष्ट करावी. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ह्या ठिकाणी ज्या आमच्या पार्वती, ज्या भगिनी आहेत, ज्या मयत झाल्या आहेत, त्यांची डेड बॉडी कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे आहे. मी त्या आंदोलनामध्ये सहभागी आहे. त्यांच्या लढ्याला मी पाठिंबा देत आहे. जोपर्यंत पार्वतीबाईचा त्या ठिकाणी पार्थिव देह त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी तिथे डेड बॉडी हलवली जाणार नाही. या पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने या सगळ्या घडलेल्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि हा जो लढा उभा केला आहे त्या लढ्याला मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे. आणि जाता जाता एवढीच विनंती करतोय की जामखेड कर्जत मतदारसंघाचे आमदार आणि खासदार गेल्या वेळेस या ठिकाणी आदिवासी महिलेची विटंबना झाली, 2 दिवस अंत्यविधी झाला नाही, त्यावेळेस हे दोन्ही आमदार काय बोलले नाहीत. आज लिंगायत वाणी समाजाच्या महिलेचं तिलाही अंत्यविधी करून दिलं नाही, तिची डेड बॉडी कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे आज पडून आहे. माझी विनंती आहे माननीय रोहितदादा पवार, कर्जत जामखेडचे आमदार, त्याचबरोबर माननीय राम शिंदे साहेब, विधानसभेचे सभापती, या नगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार लंके साहेब, मी यांना विनंती करतो की ह्या भूमिकेवरती काहीतरी तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो आणि ज्यांनी या ठिकाणी अंत्यविधीला विरोध केला, आमच्या पार्वतीबाई या लिंगायत समाजातल्या संबंधित आरोपीची चौकशी करून खरं काय आणि खोटं काय त्या सरकारने शहानिशा करावी आणि संबंधित व्यक्तीवरती या ठिकाणी कायदेशीर कारवाई करावी अशी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतून मागणी करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. आदेश.